रमेश जामुंदे, राहणार माळेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आम्ही वालसा या ठिकाणी डॉक्टर साहेब यांच्या शेतीत आलेलो आहे. त्यांची शेती पण आम्हाला खूप आनंद झाला, कारण की SRT पद्धत म्हणजे खर्च कमी, ट्रॅक्टरचा खर्च. त्यांची शेती म्हणजे खूप आनंद आहे, खर्च कमी. त्यांचं दोन दांड्यामधलं अंतर मस्त आहे. 2 दांडे एका ठिकाणी आहेत. 4 दांड्यांना त्यांचे 9 ते 8 कणस पडलेले आहेत. शेती ही सगळ्यांनी करावी. आता तुम्ही युवा शेतकरी आहे, आता आपला हा युवक वर्ग आहे, बरोबर आहे. हो. हा शेतीला कंटाळलेला आहे हो. की शेतीत पिकत नाही, परवडत हा नाही. परवडत नाही, बरोबर आहे. आता या ठिकाणी जर तुमच्यासारख्या नवीन शेतकऱ्यांनी जर हे तंत्र स्वीकारलं, खर्च कमी केला, हो, हो. तर नक्कीच शेती फायद्याची होईल का नाही होईल? फायद्याची होईल. आहे का नाही? तुम्ही तरुण शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता? माझ्या तरुण शेतकऱ्यांना सगळ्यांना नवीन युवकांना हे आहे संदेश की त्यांनी आहे शेती करावी पारंपरिक. कारण SRT पद्धती मस्त एकदम पुरणारी आपली शेती आहे. बरं, या ठिकाणी तुम्हाला आपण ज्या जमिनीची नांगरणी केलेली आहे असं वाटतं का तुम्हाला? वर्षापासून नांगरणी नाही केलेली, सगळे त्यात जे पहिले अवशेष आहे ते तिथं जागेवर आहे का नाही? या ठिकाणी पण आपण बघू शकता, पहिले अवशेष सगळे आहेत. पहिले तसेच अवशेष आहे का नाही? हो. हे बघू शकता, पहिले अवशेष सगळे तसेच आहे. आहे का नाही? हो. आणि माती बघा तुम्ही किती मऊ आहे याची, आहे का नाही? आहे का नाही? दादा, आता तुम्ही ही शेती बघून कसं वाटतं बरं सगळ्यांना? हा दादा, एकदम व्यवस्थित वाटतंय. आता तुमची काय इच्छा आहे पुढे? आता तुम्ही आता पारंपरिक शेती करणार का या पद्धतीने शेती करणार? SRT पद्धतीने शेती करणार आहे. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा यांचं हे जे तंत्र आहे की शेतकऱ्यांना खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे आणि आपली भूमाता ही सशक्त बनली पाहिजेत. आता दरवर्षी आपण काय करू आलो, नांगरणीच्या या जमिनीवर अत्याचार करू आलो, रोटेटरचे अत्याचार करू आलो, आणि त्याच्यातले जे काही सूक्ष्मजीवाणू असतात हे सर्व नांगरणीमुळं काय होऊ राहिलं, नष्ट होऊ लागले. त्याच्यामुळं आपल्या जमिनी नापीक होत चालल्या, कडक पडत चालल्या. वर एवढा पाऊस पडतो पण तो नुसता वाहून जातो, आणि त्याच्यासोबत आपली जी सुपीक माती आहे ही पण वाहून जाते. याच्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड हानी होऊ लागलेली आहे, पण हे आपल्या शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर हे तंत्र स्वीकारलं, विना मशागतीचं, विना नांगरणीचं, तर शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा मिळणार आहे. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा आणि चिपळूणकर काका यांनी शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी हे तंत्र विकसित केले आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी या तंत्राचा अवलंब करावा आणि आपल्या भूमातेला सशक्त बनवावं. ज्या शेतकऱ्यांनी SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी 80 07 15 50 44 या नंबरवर संपर्क साधावा, ही नम्र विनंती. तुम्ही एवढ्या दुरून आमच्या शेतीला भेट देण्यासाठी आलात, मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.